राज्यातील आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये गेलाय। पुण्यातील युनायटेड क्रेन कंपनी गाशा गुंडाळून गुजरातला निघाली आहे। कंपनीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने कंपनीने गुजरातची वाट धरल्याचं सांगितलं जातंय। पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या धनवेवाडीतली ही युनायटेड क्रेन कंपनी। मुळशी स्थानिकांना रोजगार देणारा हा प्रकल्प बंद झालाय। या क्रेन कंपनीने गुजरात राज्याची वाट धरली आहे। ही कंपनी गुजरातमध्ये जाण्यासाठी कारणीभूत ठरलाय इथला रस्ता। या कंपनीला जोडणारा रस्ता अरुंद आणि खराब आहे। अवजड क्रेन बनवणाऱ्या कंपनीत कच्चा माल आणणं आणि तयार क्रेन बाहेरगावी नेणं रस्त्यामुळे कठीण झालंय। त्यामुळे कंपनीने आपला गाशा गुंडाळलाय। कंपनी गुजरातला निघाल्याने स्थानिकांच्या रोजगारावर संक्रांत आली आहे। रस्त्याच्या प्रॉब्लेमसाठी जर एवढी मोठी कंपनी इथून स्थलांतरित होत असेल तर एवढ्या 400 कामगार आणि त्यांच्यावर डिपेंड राहणारे हजार लोक त्यांच्या आयुष्याचा एक प्रश्नच आहे। कंपनीवर हजारो लोक अवलंबून आहेत आणि त्या कंपनीवर आणखीन आम्हीच नाही तर आमचे मुलं बाळ नातेवाईक सर्व काही इथं कंपनीच्या आजूबाजूला आम्ही राहतो। एवढ्या लांब जाऊन आम्हाला तिथं आईवडिलांचं आजारपण पुढे हे प्रश्न कसं सोडवणार आम्ही। विरोधकांनी गुजरातला जाणाऱ्या कंपन्यांवरून सरकारवर टीका केली। मी आजच वाचले कुठल्या 5 क्लस्टर पैकी 4 गुजरातला गेले। सर्व गुजरातला गहाण ठेवण्याचं काम आणि पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी खुर्ची टिकवण्याच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे। रस्ता नाही तर रस्ता सरकार बनवून देईल, पण रस्त्यासाठी प्रकल्पच गुजरातला नेणं हे न पटण्यासारखं असल्याचं भाजप नेते सांगतायत। काहीतरी तुम्ही चुकीच्या गोष्टी आणता मीडिया समोर। असं कधी होतं का? एक रस्ता खराब म्हणून कुठली कंपनी वापस चालली, रस्ता दुरुस्त करता येतं। काहीतरी कुठली तरी बातमी सरकारचं नाव खराब करण्याकरता जे करता येईल ते सारं करता येईल। उद्योग कोणताही असो, छोटा असो की मोठा, उद्योग स्थलांतरित झाल्यास त्याचा स्थानिक अर्थकारणावर मोठा फरक पडतो। सरकारनं उद्योग महाराष्ट्रातून जाऊच नये यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।